भारतात शेळ्यांच्या प्रमुख 25 जाती आढळतात. आपल्याकडील जमनापरी, बिंटल, सुरती, मारवाडी, बार्बेरी इत्यादी जाती दूध उत्पादनाकरिता, तर बीटल, उस्मानाबादी, सुरती, अजमेरी इत्यादी जाती लोकर किंवा मोहोर उत्पादनाकरिता वापरतात. विदेशी जातीच्या शेळ्या उदाहरणार्थ सानेन, टोणे, बर्ग, अल्पाईन, आम्लोनुबियन, अंगोरा इत्यादी जाती फारच झपाट्याने वाढतात. आफ्रिकेमधील बोयर जातीच्या शेळ्या वजनदार असून नराचं सरासरी वजन 100 ते 125 किलो असतं, तर मादीचं सरासरी वजन 90 ते 100 किलो असतं. शेळ्यांची चरण्याची पद्धत ही इतर गुरांप्रमाणेच म्हणजेच गाय, म्हैस, मेंढी यांपेक्षाही वेगळी असून त्या प्रत्येक झाडाचे, झुडपाचे कोवळे शेंडे खातात. त्यामुळे झाडांची वाढ खुंटते. या प्राण्यांमुळे जंगलाचा ऱ्हास होत आहे असा सर्वसाधारण समज आहे आणि तो काही प्रमाणात खराही आहे. जर आपण शेळ्यांना जंगलात चरण्याकरिता न सोडता त्यांचं बंदिस्त संगोपन केलं तर त्यांची झपाट्याने वाढ होते. श्रीरामपूर तालुक्यामधील खंडाळा येथील शेतकरी चंद्रकांत गंगाधर मुंडे आणि त्यांच्या बहीण हिराबाई गंगाधर मुंडे या दोघांनी मिळून 2003 साली या व्यवसायाला सुरुवात केली. उत्तम व्यवस्थापनाने गायापेक्षाही जास्त नफा शेळी पालनात त्यांनी मिळवला आहे. त्यांच्याकडे बोयर जातीच्या शेळ्या आहेत. त्यामध्ये 40 शेळ्या असून 20 बकरं आहेत. तर त्यांच्याकडे बोयर जातीचा एक बोकड असून तो आता 1.5 वर्षांचा आहे. त्याचं वजन सुमारे 70 किलो आहे. त्याचबरोबर तोतापरी तसेच राजस्थानी शिरोई शेळ्या त्यांच्याकडे आहेत. शेळ्या बोकडे खरेदीसाठी मुंबईपर्यंतचे व्यापारी त्यांच्याकडे येत असतात. गावरान शेळीचं वजन 60 ग्रॅम वाढतं. यांचं 220 ग्रॅम पर्यंत वजन वाढतं आणि बोर जात रोगदार दिसते. त्याच्यामुळे तीच फायदेशीर छाट ठेवली आपण. जनधन कमी आहे आणि उत्पन्न जवळ डबल बसतं आपल्याला. शेळ्यांचं जर 50% गायचं 50% आणि शेळ्याचं 100% उत्पन्न बसतं. एका शेळी मग आपलं 15,000 रुपये राहते एका वर्षाला. हे मार्केट कुठं आहे तुमचं? मार्केट आपण सध्या घरी विकतो, जशी येतील तसे. मुंबईच्या तर त्याला 200 ग्रॅम धान्य, ऊसाची कुटी, भूस, वाळलेला चारा असतो, घास असतो. पण आता सध्या पाणी कमी आहे त्याच्यामुळे घास कमी आहे त्यांना. धान्य आणि 3 किलो चारा वाळलेला वल्ला सगळा. लसीकरणचं कसं आहे? लसीकरण 4 महिन्याला जंतूचा डोस आणि वर्षातून 2 वेळेस ETV आणि PPR लस देऊन घेतो सरकार डॉक्टर. एक शेळी किती पिल्लं देते साधारणतः? एक शेळी 2-3, एखाद्या वेळेस मोठी शेळी असली तर 4 पण बकरं देते. 2 वर्षात किती होतं? 3. आपण हा व्यवसाय योग्य व्यवस्थापनाने अत्यंत कमी खर्चात, कमी पर्जन्यात, कमी जागेत सुरू करता येतो. चाऱ्याची विविधता ठेवता ओल्या चाऱ्याबरोबर सुका चाराही द्यावा. शेळीमध्ये चाऱ्याचे मटणामध्ये किंवा दुधामध्ये रूपांतर करण्याची फार मोठी क्षमता आहे. शेळीची प्रजनन क्षमता चांगली असल्याने उत्पन्न चांगलं मिळतं. स्थानिक बाजारपेठेस प्राधान्य द्या. मृगजळाच्या मागे न धावता, अज्ञानातून न करता पुरेसे ज्ञान घेऊन विज्ञानाच्या आधारे करा. याविषयी कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर येथे जून महिन्यात 4 दिवसीय कोर्स आयोजित केला असून त्यामध्ये सर्व माहिती दिली जाईल. तर शेळी पालनाविषयी अधिक माहिती कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर पायरन्स येथील मुख्य शास्त्रज्ञ डॉक्टर भास्कर गायकवाड यांनी दिली. कृषी विज्ञान केंद्राने कृषी उद्योजकता विकास याच्यावर मागच्या 5 वर्षापासून फार मोठ्या प्रमाणात भर दिलेला आहे. ग्रामीण युवकांना रोजगाराची संधी मिळण्यासाठी विविध उपक्रमामध्ये मागच्या 1 वर्षापासून शेळी पालन ह्या व्यवसायावर विशेष भर देण्यात आलेला आहे. कारण शेळी हा प्राणी जसं म्हणतात गरिबांची गाय आहे. अत्यंत कमी पाण्यामध्ये, कमी जमिनीमध्ये आणि कमी खर्चामध्ये हा व्यवसाय सुरू करता येतो. तसंच अल्पभूधारक शेतकरी असू द्या किंवा जिल्ह्यात भागातले शेतकरी असू द्या, त्याला हा व्यवसाय करता येत असल्यामुळं मुद्दाम अशा परिस्थितीमध्ये नगर जिल्हा हा दुष्काळ अवस्थान प्रवण जिल्हा असल्यामुळं या जिल्ह्यात शेळी पालनाला जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राने फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेला आहे. शेळी पालनाचा जर विचार केला तर अत्यंत कमी खर्चामध्ये, कमी जागेमध्ये शेळी करता येते. समजा एक शेळी जर घेतली तर एका शेळीला बांधण्यासाठी म्हणजे शेड लागते. तर शेड जास्तीत जास्त 15 स्क्वेअर फुटाची म्हणजे 5x3ची जर शेड असली एका शेळीला तर त्या पद्धतीनं बांधण्यासाठी आणि त्याच्या तिप्पट जागा मोकळी फिरण्यासाठी म्हणजे असं एक 40 ते 50 स्क्वेअर फूट जागेमध्ये आपल्याला एक शेळीला जागा जर दिली तर त्या पद्धतीनं मुक्त म्हणजे सेमी बंदिस्त आपण म्हणतो ना की पूर्ण शेळीला बांधून ठेवण्याऐवजी मुक्त पद्धतीनं शेळी ठेवलं तर 50 स्क्वेअर फूट म्हणजे 15 स्क्वेअर फूट तिला बांधण्याचं शेडसाठी आणि 35 स्क्वेअर फूट जागा मोकळी करण्यासाठी. दुसरा हा विषय विचार जर केला चाऱ्याच्या बाबतीत तर चाऱ्याला जास्तीत जास्त 2 ते 3 किलो चारा शेळीला लागतो. खाद्यही कमी लागतं. 200 ग्रॅम पर्यंत खाद्य जर असलं. शेळीत जर बघितलं तर शेळी हा असा प्राणी आहे की चाऱ्याचं मटणामध्ये किंवा दुधामध्ये रूपांतर करण्याचं शेळीची फार मोठी ताकद आहे किंवा क्षमता आहे.
त्याच्यामुळं झाडाचा पाला असू द्या, गवत असू द्या किंवा शेतातलं किंवा आपल्या घरातलं उष्ट जरी काही भाजीपाले जरी राहिलं तर शेळी ते खाऊन त्या पद्धतीनं हे करते. शेळीला पाणी सुद्धा फार कमी लागतं. तसे आपण बघतो का गायांचं शेण पडतं त्यातून पाणी बाहेर पडतं, शेळीची लेंडी पडते. म्हणजे पाणी जर बघितलं तर अत्यंत कमी पाणी पिण्यासाठी शेळीला लागतं. चाऱ्याला कमी पाणी लागतं, म्हणजे चारा सुद्धा पाल्याचा चारा तिला फार आवडतो. तर अशा पद्धतीनं चाऱ्याचं नियोजन कमी लागतं. शेळीला आजार येतात. आजार म्हणजे विशेषतः न्यूमोनिया. म्हणजे शेळीचा गोठा जर आपल्याला चांगला कोरडा ठेवता आला, कारण तिला ओलसर जागा चालत नाही. ओलसर जागा जर असेल तर निमोनिया होणं किंवा त्या पद्धतीनं, म्हणून शेळी सेमी बंदिस्त पद्धतीनं जर आपल्या शेळी पालन केलं तर आपल्याला शेळीला जे काही आजार आहे म्हणजे बाकीचे आजार किरकोळ आहे. सगळ्यात जास्त निमोनिया जो आपण म्हणतो की निमोनियामुळे किंवा बकरं मरण्याचं प्रमाण थोडंफार जास्त असतं. त्याचे बुळकंडी रोग असतो, बुळकंडी आजार असतो शेळीला. तर ही 2 जर गोष्टी जर केल्या आणि योग्य व्यवस्थापन जर केलं तर शेळीला बाकी आजार वगैरे सुद्धा जास्त काही येत नाही. न्यूज रिपोर्टर अविनाश डोके, एसनानी मीडिया, श्रीरामपूर.